नाशिक पोलीस मुंबईमध्ये दाखल झालेत। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये थोड्याच वेळामध्ये दाखल होतील। आता सध्या नाशिक पोलीस हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना पुढच्या काही तासांमध्ये अटक होण्याची शक्यता आहे। कोकाटेंच्या अटक वॉरंटसह नाशिक पोलीस हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटकेचं वॉरंट जारी करण्यात आलंय आणि हेच वॉरंट घेऊन वॉरंटसह नाशिक पोलीस हे मुंबईमध्ये दाखल झाले। थोड्याच वेळामध्ये नाशिक पोलिसांचं पथक वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हे नाशिकचे पोलीस दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये ते आता लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचते। माणिकराव कोकाटे यांना कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद गेलेलं आहे। आता थोड्याच वेळामध्ये त्यांना अटकही होऊ शकते। थेट जाऊयात, कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच आता आपण पाहिल्या दृश्यामध्ये का बँड्रा पोलीस स्टेशनला जी नाशिकची टीम होती पोलिसांची ती पोहोचलेली आहे। 4 गाड्या आहेत पोलिसांच्या आणि 11 अधिकारी आहेत, ते सर्व पोहोचलेले आहेत बँड्रा पोलीस स्टेशनला। खरं तर एक प्रोसिजर असते का स्थानिक पोलिसांना इंटिमेट करायचं असतं, स्थानिक पोलिसांना कळवायचं असतं। ही एक प्रोसिजर सुरू आहे। स्थानिक पोलिसांना ते जो नेचर आहे वॉरंट आहे ते दाखवण्यात येईल आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांचे 2 अधिकारी 1 ते 2 अधिकारी ह्या टीम बरोबर ते लीलावतीला येतील। बँड्रावरनं काही वेळा तर ते लीलावतीला लीलावतीच्या इस्पितळात येतील। हे पूर्ण टीम लीलावतीच्या जे डॉक्टर्स आहेत, जे उपचार करतात डॉक्टर, त्यांच्यावरती त्यांच्याशी चौकशी करतील, त्यांचा अहवाल घेतील, मेडिकल रिपोर्ट घेतील का नक्की काय झालेलं आहे। कोकाटेंना सध्या त्यांची तब्येत कशी आहे, ते फिट आहेत का अनफिट आहेत, त्या पूर्ण त्या रिपोर्टवरतीच पुढची प्रोसिजर ठरणार आहे। खरं तर डॉक्टरांचा जो रिपोर्ट आहे, डॉक्टरांचा जो स्टे आहे, त्याच्यावरती सर्व काही पूर्ण पुढची प्रोसिजर अवलंबून असणार आहे। जर डॉक्टरांनी फिट आहे असं जर सांगितलं तर त्यानंतर मग पोलीस अटकही करू शकतात कोकाटेंना, आणि डॉक्टरने अनफिट सांगितलं तर मग पोलीस विचार करू शकतात अटक करायची का नाही, किंवा मग ह्या इस्पितळात ठेवायचं का सरकारी इस्पितळात घेऊन जायचं। कारण की कोकाटे हे आरोपी आहे, त्यांना शिक्षा झालेली आहे। थेट कोर्टाने म्हटलेलं आहे का आरोपी कोकाटे यांना अटक करावी, त्यामुळे ते आरोपी आहेत आणि त्यांना आता जे रुग्णालय किंवा सरकारी रुग्णालयात नेतात का पोलीस, हेही पाहणं खूप महत्वाचं असणार आहे। त्यामुळे पोलीस काय पावलं उचलत आहेत ह्याच्या मागे सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टरांचा से असणार आहे। डॉक्टरांचा जो मेडिकल रिपोर्ट आहे तो असणार आहे। काही वेळातच आता लीलावतीला ही टीम पोहोचेल आणि त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेतील, डॉक्टरांची माहिती घेतील आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर पोलीस करतील। अगदी कपिल, या सगळ्यामध्ये आपण बघतोय कुठेतरी माणिकराव कोकाटे यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। मात्र कायदे तज्ञांचं म्हणणं असं आहे की त्यांना जर अटक करण्यात आली तर त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये सुद्धा हलवलं जाऊ शकतो आणि त्या सगळ्यामध्ये आता लीलावतीचे डॉक्टर काय रिपोर्ट देणार हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आणि त्यानंतर पोलीस पुढची कारवाई करतील। सर्वात महत्वाची अजून एक मोठी इन्फॉर्मेशन समोर येते का जिथे ऍडमिट आहेत तिथे त्यांना अरेस्ट दाखवू शकतात। ते म्हणजे हॉस्पिटल ऍडमिट असं बोलू शकतो ते वाक्य, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ शकतात म्हणजे हॉस्पिटलला अरेस्ट दाखवत ते पोलिसांच्या निगराणीकडे ठेवू शकतात। त्यांना जे नाशिक पोलीस आहेत त्यातली एक टीम तिथे थांबू शकते पुढचा निकाल येईपर्यंत, कोर्टाचा पुढचा जो निकाल आहे तो येईपर्यंत, किंवा डॉक्टर जिथपर्यंत सांगत नाही की कोकाटे फिट आहेत तोपर्यंत पोलीस तिथे थांबू शकतात। एक टीम तिथे थांबू शकते आणि त्यांच्यावरती वॉच ठेवू शकतात आणि एक पोलिसांच्या टीमच्या निगराणीखाली कोकाटे राहू शकतात। अगदी कपिल, धन्यवाद। या सगळ्या पोलिसांच्या घडामोडींसंदर्भातल्या आणि अटकेच्या या सगळ्या घडामोडींचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।